चिखली ग्रामपंचायत येथे शासकीय जमिनीतील माती विक्रेत्या संदर्भात ग्रामपंचायत माजी सरपंच आणि माजी ग्रामसेविका यांच्या विरोधात दत्तात्रय विठ्ठल तांडे यांनी आमरण उपोषण चालू केले आहे। येथे मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन झाले असल्यामुळे सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी आमरण उपोषणास मोठ्या संख्येने सहभागी झाले असून मोठमोठ्याने अटक करा अशा घोषणा देत आहेत। ही जागा शासनाची आहे, तसेच माती देखील सरकारची आहे, त्यामुळे माती विकणारे हे कोण असा सवाल महिलांनी उपस्थित केलाय। त्याचप्रमाणे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करा अशी महिला आंदोलकांची मागणी आहे। शिवाय या अगोदर पोलीस केस केली असून पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी स्पष्ट केली आहे। या उपोषणाविषयी अधिक माहिती दत्तात्रय तांडे यांनी यावेळी दिली। सांगाल सर, आज कशा संदर्भात तुम्ही उपोषणाला बसलात? नावे आपल्याला 7/12 यातून मोठ्या प्रमाणात माती उत्पन्न करून हजारो ड्रग्स त्यातून नेलेले आहेत। काही रॉयल्टी देखील काही भरलेली नाही। कुणाला न विचारता ग्रामसेवक असेल, त्यावेळी कोण असेल त्यावेळी सर्वांच्या संगमताने ही माती नेलेली आहे। प्लस या जागेवर देखील साखळीला रजिस्टर करण्यात आलेला आहे 2019 दत्तात्रय दामोदर पाटणकर या इस्मानी। तरी देखील त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा होत नाही, फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। या मागणीसाठी तुमच्यासाठी कोणी भेट घ्यायला आला होता का? कोणी नाही आला। पुढील आंदोलन तुमचं कसं असेल? तुमचं आंदोलन जोपर्यंत इथून त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। 8 दिवस जाऊ, 15 दिवस जाऊ। महिला आज उपोषणाला बसलेल्या आहेत, कशा संदर्भात तुमचं आंदोलन असणार आहे? जी माती विकली गेलेली आहे ही शासनाची माती सांगतात। अजून ही माती विकली विकून ही जमीन शासनाला याला जमा सरकार जमा करणार। हे लोक कोण आहेत? विकून माती चोरून यांना फौजदारी गुन्हा झाला पाहिजे आणि फौजदारी गुन्हा होऊन ताबडतोब त्यांना आणले पाहिजे कुठल्याही अवस्थेत। या संदर्भात तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे केलेली आहात का? होती पहिले केलेली, ती लोकांनी काही लक्ष घेतलेलं नाही। मागं तिथे आम्ही केलेलं आहे तिथे। जोपर्यंत कारवाई होत नाही त्यांच्यावर तोपर्यंत तुम्ही इथून उपोषण सोडणार नाही? नाही सोडणार। शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।